कुणाची नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी सलग 8 तास लाईट। भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना केवळ 2 तास वीज पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या या मोर्चात जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना किमान 8 तास व इतर कृषी पंपांना 10 तास वीज पुरवठा करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। मोर्चा दरम्यान उजनी धरणातून शेतीसाठी आणखी एक पाणीपाळी सोडावी, भीमा नदीत पाणी उपलब्ध करून द्यावे, थकीत ऊस बिले तातडीने जमा करावीत, तसेच नदीकाठच्या भागात अत्याधुनिक बॅरेजेस व बंधारे उभारावेत अशा विविध मागण्या करण्यात आल्या। विजेअभावी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जपलेली पिके धोक्यात आली असल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली। याशिवाय ऊस बिलांबाबत शासनाला चुकीची माहिती देणाऱ्या साखर कारखान्यांवर आणि संबंधित लेखापरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। महापुरामुळे नुकसान झालेल्या नदीकाठच्या जमिनींची भरपाई तातडीने द्यावी असेही निवेदन प्रशासनाला देण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला। साहेब रोल आजची जी आंदोलनाची भूमिका आहे, काय आहे, आंदोलन कशासाठी करतात? आज 22 तारीख आहे। पावसाची अजून सुरुवात झालेली नाही, पावसाचा पत्ता नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना केवळ 2 तास वीज दिली जाते। नदीतून उपसा करणारा नाही 2 तासच आणि विहीर बोर बोरला 6 तास वीज दिली जाते। यामुळं या कडाक्याच्या उन्हामध्ये शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः करपून चाललेली आहेत आणि एवढी शेतकऱ्यांचे हाल होत असताना पालकमंत्री असू देत किंवा या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी असोत, हे निवडणुकीच्या खेळामध्ये रंगलेले आहेत। त्यांना काही शेतकऱ्यांचं देणं घेणं राहिलेलं नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडं? शेतकऱ्याने अपेक्षा करायच्या काय? बरं 50 TMC पाणी अजूनही उजनीमध्ये शिल्लक असताना पाण्यासाठी शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं तिष्ठत ठेवलेला आहे। जो न्याय शेतकऱ्यांना लावलेला आहे तोच न्याय या उजनी धरणातून पाणी उपसणारे औद्योगिक क्षेत्रातले असोत किंवा नागरीकरणासाठी म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी वापरणाऱ्या ग्रामपंचायती किंवा महापालिका नगरपालिका यांना लावला का? त्यांच्या पाण्याची किती कपात केली? कारण शहरामध्ये पाणी धोधो वाहताना दिसतं आणि इथं शेतकरी मात्र उन्हामध्ये पाण्यासाठी तरसताना दिसतो। हा पक्षपात का? पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्यक्रम असला पाहिजे याला आम्ही हरकत कधीच घेतली नाही, पण एका बाजूला पाण्याची नासाडी आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची पाण्यासाठी वणवण हे आम्ही चालून देणार नाही। त्याचबरोबर साखर कारखाने बंद होऊन 4 महिने झाले, अजूनही शेतकऱ्यांचा थकीत FRP मिळालेला नाही आहे। सरकार काय करायला लागलेलं आहे? काय यांच्यावर कारवाई होत नाही? काय यांच्या जप्त्या होत नाही? कायद्यानुसार खरं तर या कारखानदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलावात काढून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करायला पाहिजे होते, परंतु बहुतेक सगळे कारखानदार हे सरकारमधल्या कुठल्या तरी एका पक्षामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि त्यामुळं प्रशासनाची त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याची हिंमत नाही आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं लुटीला संरक्षण देण्याचं काम जर का सरकार करत असेल तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन शेतकऱ्यांनाच आता आपला न्याय मिळवावा लागेल। साहेब, शेतकऱ्यांना दरवेळेस रस्त्यावर आंदोलनासाठी उतरावं लागत आहे, तर प्रशासन काय करतंय? त्यांना तुम्ही कशा पद्धतीने धारेवर धरणार आहात? प्रशासनाला इशारा देण्यासाठीच आजचा हा मोर्चा आहे आणि मला शेतकऱ्यांना सुद्धा इशारा द्यायचा आहे। या भामट्यांच्या मागे लागून काही उपयोग नाही।
ज्यावेळी तुम्ही संकटात सापडता त्यावेळी तुमच्या मतीला ते येत नाहीत आणि निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या तोंडावर पैसे फेकतात, मतं घेतात आणि आज तोच मस्तवालपणा आज या सगळ्या लोकप्रतिनिधीमध्ये दिसतो. त्यामुळं अशा अडचणीच्या काळामध्ये एक दोन लोकप्रतिनिधींना तुडवून आणलं पाहिजे, त्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही असं मला वाटतं. आपली पुढची भूमिका काय असणार आहे याच्यापेक्षा? आम्ही निश्चितच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा गेल्यानंतर पुढची भूमिका आम्ही सांगू. पाणी आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. एकच गट्टी, एकच